नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती. तर टायटलवरून समजलं असेल की आज आपण कशा बाबतीत बोलणार आणि ते प्रत्येकाला गरज असते. कारण की असं खूपदा होतं की स्पेशली हिवाळ्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला खूप जाणवतात. केस तुटणे, केस गळणे किंवा डॅन्ड्रफ होणे किंवा कधी कधी असं होतं की जाहिरातीमध्ये किंवा सॅलॉनमध्ये इतके महाग प्रोडक्ट असतात. ते तुम्हाला सांगेल की ही ट्रीटमेंट करा किंवा ही ट्रीटमेंट करा, पण ती महाग असते आणि काही ट्रीटमेंट आपल्या केसांच्या लेंथ वाईज पण डिपेंड राहते. परंतु काही काळजी न करता आपण अगदी मिनिमलमध्ये म्हणजे इतक्या कमी प्राईसमध्ये काही गोष्टी घरी, काही गोष्टी विकत घेऊन आपण उत्तमरित्या आपल्या केसांची काळजी घेऊ शकतो. पण ती कशी घ्यायची हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहावं लागेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्यामध्ये सगळ्यात पहिलं काय येतं ते म्हणजे वर्षानुवर्ष आपण करत असलेलं ऑइलिंग. आणि आता ऑइलिंग खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. हां, त्याचे मेथड चेंज झालेल्या किंवा त्याची पद्धत चेंज झालेली. पहिले आपण खूप म्हणजे आपल्या आधी जनरेशन खूप चपचप तेल लावत होत्या. नाही, आता तसं नाही. तुम्ही हेअर वॉशच्या आधी 30 मिनिटाच्या आधी तरी तेल लावलं तरी इनफ असतं. कारण की ऑब्व्हियसली स्काल्प आपलं ऑलरेडी ऑइल प्रोडक्शन करतं एका एज नंतर. त्यामुळे इतकं तेल लावायची गरज नाही आहे. परंतु मी जे तेल वापरते ते खूप सुंदर आहे. म्हणजे असं नाही की माझंच तुम्ही वापरलेलं पाहिजे, परंतु तेल खूप इम्पॉर्टंट आहे. परंतु जर मी जे बनवलं ते जर तुम्ही वापरलं तर बापरे, म्हणजे इतकं छान. कारण की सिरियसली मला खूप प्रॉब्लेम होत होता जेव्हा केस गळतात ना, इतकं मन दुखतं. परंतु या तेलने तुम्हाला नक्की फायदा होईल. तुमचे डॅन्ड्रफ पण कमी होईल आणि ऑइल मसाजला पण खूप छान वाटतं आणि केससुद्धा गळणार नाही. तर आता याला बनवायचं कसं? नॉर्मली तुमचं कोणतं पण तेल असो, पॅराशूटचं तेल या कोणतंही जे ऑइली ऑइल तुम्ही वापरता केसांना मसाज करण्यासाठी, व्हिडिओ तुम्हाला दिसेल की मी काय काय टाकते. आणि नॉर्मली तिथे छान अशा प्रकारे वाटीमध्ये त्यामध्ये रोजमेरीचे लीव्ज मिळतात. ॲमेझॉनवरती पॉकेट मिळून जाईल तुम्हाला आणि खूप कमी प्राईसमध्ये असतं ते. ते टाका. मेथीदाणा टाका आणि त्याच्यानंतर त्याला छान उकळी येऊ द्या. तुम्ही आणखी सीड्स टाकू शकता. मी मेथीदाणा पर्सनली मेथीदाणा टाकते आणि रोजमेरी लीव्ज टाकते आहे. त्याला छानरित्या उकळू येईपर्यंत म्हणजे छान गरम होईपर्यंत तसं होऊ द्यायचं. त्यानंतर ते तेल बाजूला काढायचं आणि त्याला थंड होऊ द्यायचं. त्यानंतर तुम्ही तुमच्या कोणत्याही बॉटलमध्ये तुम्ही जेही लावत असाल, पण मी स्पेशली तुम्हाला रेकमेंड करेल की बॉटलमध्ये ठेवा आणि हे खूप दिवस टिकतं. याने तुमच्या प्रत्येक गोष्टीला इतकी सुंदर मदत होणार आहे. तुम्हाला डॅन्ड्रफ होणार नाही, तुमची केस कमी गळेल. पूर्ण गळणार नाही असं मी म्हणत नाही, कारण की त्याला वेळ लागतं, पण कमी नक्की होईल. आणि छोटे छोटे केस येण्यासाठी आपण जे म्हणतो बेबी हेअर, ते सुद्धा तुम्हाला येईल. त्यामुळे प्लीज हे तेल वापरून बघा आणि तुम्हाला किती मदत होईल हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. पण खूप सुंदररित्या हे तेल काम करतं. नंतर सर्वात हेअर केअर रुटीनमध्ये खूप महत्त्वाचं काम करतं ते म्हणजे आपलं शॅम्पू. आता शॅम्पू खूप मार्केटमध्ये आहे. म्हणजे बऱ्याच ब्रँडे शॅम्पू काढलेले आहे. लॉरेल झालं, पतंजली झालं, डव झालं, बरेच आहे. परंतु मला नेहमी मी भरपूर रेंजचे शॅम्पूसुद्धा वापरलेले, पण मला एक रेंज आणि एक जो ब्रँड आहे स्पेशली खूप आवडतो तो म्हणजे लॉरेल पॅरिसचा. खूप सुंदररित्या ब्रँड आहे आणि त्यांनी ना प्रत्येक आता इतके व्हेरायटी ऑफ शॅम्पू, कंडिशनर, सिरम काढलेले आहे. कारण की प्रत्येक स्काल्प वेगळं असतं, प्रत्येकाची हेअरचा प्रॉब्लेम वेगळा असतो. पण त्यांनी खूप टॉप नॉच इतके सुंदर ब्रँडनी प्रोडक्ट काढलेले आहे. प्लीज जर तुम्हाला शॅम्पू वापरायचं असेल ना, तर लॉरेल पॅरिसचं शॅम्पू प्लस कंडिशनर वापरा. एका ब्रँडचं जेव्हा तुम्ही वापरता ना, तर ते आणखी छानरित्या काम करतं. ठीक आहे, जर तुम्ही शॅम्पू दुसऱ्या ब्रँडचं वापरत असाल तर ॲटलिस्ट कंडिशनर लॉरेलचं वापरा, ते खूप छान आहे. आणि 500च्या आतमध्ये हे प्रोडक्ट आहे, त्यामुळे इतकं सुंदररित्या काम करतं. शॅम्पू वापरताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण की ते खूप महत्त्वाचं काम करतं. त्यामुळे निवडताना ॲटलिस्ट ही गोष्ट लक्षात ठेवा, हे खरंच आपल्याला सूट होत आहे का. मार्केटमध्ये ना बरेच हेअर मास्क आहे आणि मी पर्सनली सुद्धा तुम्हाला खूपदा बाहेरचे मास्क रिकमेंड केलेले आहे. परंतु प्रत्येक वेळी ना सेलॉनमध्ये जाऊन किंवा मार्केटचा कोणतं तरी प्रोडक्ट घेऊन नाही आपल्याला शक्य होत. कारण की काही
सेलॉनमधले तर भरपूर महाग असतं, म्हणजे इतकं महाग असतं की नेहमी नाही होणार. आणि बाहेरच्या प्रोडक्टमध्ये मग ते कधी संपून जातं कधी काय. तर अशा वेळेस आपण काय करू शकतो, एक DIY हेअर मास्क आहे. ओ माय गॉड, इतकं सुंदर ते काम करतं. तुमच्या केसांना शायनिंग देण्यासाठी बेस्ट काम करणारं हे मास्क आहे. मी तुम्हाला सांगते कसं करायचं. वाटीमध्ये तुम्हाला मेथी पावडर घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे नसेल, मेथी मार्केटमध्ये मिळतं, पावडरसुद्धा मिळतं, पण मेथी मिळतं, त्याची एक मिक्सरमधून हलकंसं थोडंसं जाडं होणारं पेस्ट बनवून घ्या, ते त्याच्यात ठेवा. दही टाका त्याच्यामध्ये. एक तर तुम्ही ऑइल टाकू शकता, नाही तर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही घी टाकू शकता. तूपपैकी तुम्ही काहीही टाकू शकता. ऑइल टाका, घी टाका आणि त्याच्यानंतर ना 1 चम्मच त्याच्यामध्ये शहद टाका. त्याला फेटून घ्या. आणि जर तुम्ही अंडा यूज करत असाल तर ते सुद्धा टाकू शकता. नाही जर तुम्ही यूज करत असेल तरी प्रॉब्लेम नाही. छान पेस्ट बनवा, केसांना लावा आणि 30 मिनिट तसंच राहू द्या. त्यानंतर जे केस तुमचे स्मूथ, शायनी आणि इतके सिल्की बनतात लिटरली. आणि हा डॅन्ड्रफसुद्धा घालवतो मास्क, कारण की याच्यामध्ये दही आहे. दही खूप छानरित्या केसांना काम करतं. आणि मेथी पावडर तर ऑलरेडी केसांचा इतका चांगला गुणधर्म आहे, म्हणजे मेथी ही शरीरामध्ये सुद्धा गेली पाहिजे खाताना. आणि हा तर मास्क आहे. मार्केटमध्ये बरेच हेअर टूल्स आहे किंवा आपण खूप वेळा बघतो हेअर टूल्स. नक्की कोणते हेअर टूल्स वापरायचे याचं एक उत्तम एक्झाम्पल जर मी तुम्हाला द्यायचं असेल तर हे 2 टूल. आता पर्सनली हे काय काम करतं, हे जे दातांसारखं आहे ते काय करतं. केस धुवायच्या आधी, केस धुताना, जेव्हा केस धुण्याच्या आधी मी याला स्काल्फवरती फिरवते. यांनी हे जे पॉइंटेड नोट आहे यांनी ना स्काल्फला ब्लड सर्क्युलेशन खूप छान प्रकारे होतं. आणि मुळासकट असल्यामुळे, म्हणजे एकदम स्काल्फला टिकत असल्यामुळे ते छानपैकी मसाज होते. आणि जेव्हा मी शॅम्पू वापरते तेव्हा सुद्धा याला फिरवते, जेणेकरून शॅम्पू डायरेक्ट स्काल्फवरती आपण कधी लावत नाही किंवा ते जातच नाही. तर याने ना ते स्काल्फपर्यंत पोचतं, त्यामुळे स्काल्फ खूप छान क्लीन होतं आणि डॅन्ड्रफ निघतो. त्यामुळे हे अतिशय स्वस्त आहे. तुम्ही मिशोवरती विकत घ्या, खूप रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला हे मिळेल. त्यानंतर ही जी बॉटल आहे छोटीशी, ही खूप छानरित्या मला काम केलं आहे. त्यामुळे ना आपल्याला कळत नाही की किती वापरायचं आहे, कुठे लावायचं आहे. त्यामुळे हे जे आहे हे ना अशा प्रकारे ओपन होतं. याला पॉइंटेड आहे आणि फक्त ना तुमच्या स्काल्फवरती फिरवायचं. त्यामुळे लिमिटेड अमाऊंटमध्ये ना हे तेल लागतं, जास्त क्वांटिटीमध्ये लागत नाही. फायदा तुम्हाला असा होतो की तुम्हाला कळतं की अरे म्हणजे इतकंच ते लावायचं असतं. आणि त्यामुळे ना जास्त ऑइल झाल्यामुळे स्काल्फ ऑइली होणार नाही किंवा मग खूप जास्त तेल लावल्याने सुद्धा केस गळतात. त्यामुळे हा प्रॉब्लेम होणार नाही. हे 2 टूल्स घ्या, खूप स्वस्त प्राईसमध्ये आहे. हार्डली 100च्या रेंजमधले हे प्रोडक्ट आहे, 100-200च्या रेंजमधले प्रोडक्ट आहे, पण खूप सुंदर आणि खूप काळ टिकणार आहे. म्हणजे लाईफभर राहील यार. म्हणजे तुम्ही हरवलं तर गोष्ट वेगळी, पण खूप सुंदर आहे. पर्सनली आत्ता काही महिन्यांच्या आधी मी एक सिरम यूज करायला सुरुवात केली, ती म्हणजे ही लॉरेल प्रोफेशनल पॅरिसची सिरीज एक्सपर्टची ही बॉटल. खूप मस्त आहे ना, कलर खूप छान आहे, परंतु हिने इतक्या सुंदररित्या काम केलं. म्हणजे लिटरली मी सांगू तुम्हाला, लाईफमध्ये जर तुम्ही म्हणजे लॉरेल पॅरिसने त्यांचे हेअर जे प्रोडक्ट जे काढलेले आहेत ते इतके सुंदर काढलेले आहे. याच्या आधी एक ऑरेंज कलरची बॉटल यायची, ती सुद्धा सिरम मी यूज केलं आहे. बायोलॉन्सचं सिरम मी यूज केलं आहे. ऑब्व्हियसली ते त्यांच्या ब्रँडमधलं आहे, पण हे सुद्धा खूप सुंदर आहे. हे थोडं महाग आहे, तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. परंतु जर तुम्हाला थोडी इन्व्हेस्टमेंट करायची जर आवड असेल किंवा जमत असेल तर प्लीज यामध्ये करा. याने खूप छानरित्या काम करतं. म्हणजे ॲक्च्युली हे सेलॉनमध्ये यूज होतं, त्यामुळे प्लीज याला नक्की. आणि सिरम हे रोज लावलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला स्काल्फवरती तर ते लावायचं नाही, अगदी केसांच्या शेवटी लावायचं आहे, थोड्या क्वांटिटीमध्ये. त्यामुळे खूप दिवस टिकणार आहे. जर सिरम घ्यायचं असेल तर एकदा याला मी रेकमेंड करेन. आपण खूपदा नोटीस केलं की जेव्हा आपण हेअर वॉश करतो त्यानंतर आपले केस खूप जास्त गळतात. ओके, त्याचं कारण असं आहे, कधी कधी आपण जो टॉवेल यूज करतो, ठीक आहे, जो टॉवेल यूज केलेला असतो त्याच्यामध्ये तोच आपण अंघोळीला किंवा तोच आपण केसांना असं ते आपलं सुरू असतं. नाही, आपल्याला करायचं काय आहे तर आपल्याला कॉटनची कोणतीशी, ठीक आहे, आपल्याला मायक्रोवेव्ह फायबरचे टॉवेल्स मिळतात, जे कोणत्या मिनिसोमध्ये असो, DIY स्टोअरमध्ये असो असतात. पण जर तुम्हाला ते यूज नाही करायचे असेल
तर कोणतीही कॉटन टी शर्ट तुम्ही घेऊ शकता. त्याला तुमच्या पूर्ण छान गुंडाळून ठेवायची. कॉटन टी शर्टने तुमचे केस तुटणार नाही, तुमच्या केसांमध्ये जो ब्रेकेज होतो तो होणार नाही किंवा एकदम छान नॅचरलरित्या ते पाणी जे असतं ते शोषून घेईल. त्यामुळे खूप ड्रायनेस येणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला त्या फायबर टॉवेलमध्ये जर इन्व्हेस्ट नसेल करायचं, ते सुद्धा खूप महाग येत नाही, पण जर नसेल करायचं तर तुम्ही कॉटनची टी शर्ट यूज करा. जेव्हा जेव्हा जाहिरातीमध्ये किंवा आता जर तुम्ही खूप जास्त हेअरच्या बाबतीत खूपच काळजी घेत असाल किंवा खूप तुम्हाला त्या बाबतीत समस्या निर्माण झाली असेल, तुटत आहे, खूप होत आहे, किंवा इथे जेव्हा आपण कोणतेही हेअर स्टाईल करतो किंवा काही करतो तर तुमच्या इथे जर बेबी हेअर्स नाही आले असतील, तुमचं भांग खूप मागे गेलेला असेल, तर यासाठी ना तुम्ही ही जे अशा प्रकारे रोलर आहे हे खूप छानरित्या काम करतात. ॲक्च्युली याच्यामध्ये हे निडल्स आहे, जे छोटे छोटे निडल्स आहे. याला तुम्ही अगदी याला हेअर वॉशची गरज नसते. जेव्हाही तुम्हाला वाटेल आठवड्यातून 2दा पहिले स्टार्टिंगला करा आणि बस या साईडने जिथे जिथे तुम्हाला म्हणजे तो इथे करू शकता, पण लिटरली इथे आपल्याला खूप कमी जाणवत असतं. त्यामुळे इथे तुम्हाला 10 मिनटं मसाज करायची आणि खूप हे कन्व्हिनियंट आहे यूज करायला. फक्त याची सेफ्टी घ्यायची की छान याच्यानंतर याच्यासोबत क्लीन करायचं जे सिरम मिळतं ते तुम्ही यूज करा. खूप छानरित्या काम करतं. म्हणजे याने खरंच तुम्हाला जो प्रॉब्लेम येतो ना, तुमचं बेबी हेअर कमी झालेले असतात किंवा काहीच नसतात, त्याच्यासाठी हे खूप छानरित्या लगेच काम होणार नाही, याला एक वेळ लागतो, पण लिटरली याने तुम्हाला मदत होईल हे मी सांगू शकते. आणि हे सुद्धा खूप कमी प्राईसमध्ये आहे. जर तुम्हाला हे नक्की यूज करायची इच्छा असेल, कारण की एकदा करून बघा, म्हणजे हे काय तुटणारं नाही आहे किंवा कुठे काहीच होणारं नाही आहे. प्राईस कमी आहे आणि तुम्ही जर हे यूज करायला गेलं तर तुम्हाला साधारण 2 महिन्यानंतर तरी फरक जाणवेल की काम होत आहे. त्यामुळे प्लीज एकदा तरी यूज करून बघा. तर अशारित्या तुम्ही अंडर 500 म्हणजे प्रत्येक काही जे घरगुती असेल ते सामान किंवा जे बाहेरचे प्रोडक्ट मी तुम्हाला रेकमेंड केले ते पण 500च्या आतमधले आहे. त्यामुळे तुम्ही यापैकी पूर्ण टोटल जरी बजेट केलं तरी तुम्हाला कोणतेही 500च्या नंतरचे प्रोडक्ट घ्यायचे नाही आहेत. त्यामुळे यारित्या तुम्ही तुमच्या इतक्या सुंदररित्या म्हणजे स्पेशली आताच्या सीझनमध्ये खूप छानरित्या काळजी घेऊ शकता. आणि प्रत्येकाच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये राहील, पण लिटरली तुम्ही जर 500च्या आतमध्ये तुमचं हेअर केअर रुटीन करू शकत असाल त्यासाठी खूप चांगली गोष्ट नाही. जर तुम्हाला अंडर बजेटमध्ये हेअर केअर रुटीन फॉलो करायचं असेल त्यापैकी कोणतेही प्रोडक्ट कोणतेही गोष्टी तुम्ही करू शकता. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.